एकंदरीत आज तुम्ही शिरसाळा पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये शिरसाळा बाजारपेठमध्ये एका आरोपीची धिंड काढण्यात आली. काय नेमका तो गुन्हा दाखल कसा होता, प्रकरण काय होतं, कशा प्रकारे त्याची आज शिरसाळा बाजारपेठातून धिंड काढण्यात आली? दिनांक 4 फेब्रुवारी 2026 रोजी पोलीस स्टेशन शिरसाळा हद्दीतील ऐन बाजारपेठेतून दोन चोरट्यांनी एका महिलेला रस्त्याला अडवून तिला एका साईडला घेऊन गेले आणि तिच्या गळ्यातील सोन्याचा दागिना व तिच्या कमरेचे 1,500 रुपये घेऊन गेल्याची पोलीस स्टेशनला खबर नोंदवण्यात आली होती. त्या खबरीच्या अनुषंगाने तांत्रिक तपास व विश्लेषण करून त्यातील एक आरोपी अटक केलेला आहे. त्या आरोपीकडे गुन्ह्याच्या अनुषंगाने विचारपूस केली असता त्यानं सदरची घटना त्यानं व त्याच्या साथीदारानं केलेली असल्याचे कबूल केलं आहे. सदर ठिकाणी त्याला घेऊन जाऊन त्याला विचारणा केली होती, तर त्यानं ते घटनास्थळ व घटनाक्रम सांगितलेला आहे, कशी घटना घडली आणि त्यांनी काय केलं आहे. त्या आरोपीनं कबूल दिली आहे की ते सोन्या त्याचा साथीदार घेऊन गेलेला आहे आणि कॅश त्याच्याकडे होती. ती कॅश आपण गुन्ह्याच्या तपासामध्ये जप्त केली आहे. एकंदरीत हा तपास कसा करण्यात आला? CCTV फुटेज तपासण्यात आले, तांत्रिक तपासाच्या माध्यमातून देखील हा तपास करण्यात आला. नक्कीच या तपासामध्ये सर्वप्रथम जो ओळखीचा पुरावा आणि ओळख निष्पन्न करण्याचा घटक ठरलेला आहे तो आहे CCTV कॅमेरा. CCTV कॅमेरा तपासणी केली असता त्यामधून 2 संशयित इसम जोरामध्ये धावताना तसेच इतरत्र भटकताना दिसलेले आहेत. त्या संशयितांचा फुटेज वगैरे घेऊन गोपनीय बातमीदार तसेच तांत्रिक तपासादरम्यान त्या आरोपींना निष्पन्न केलेलं आहे आणि निष्पन्न करून त्या आरोपीला अटक केलं होतं. अटक केल्यानंतर त्यांनी सदरील माहिती दिली आणि त्याप्रमाणे पुढील कारवाई झाली आहे. एकंदरीत परिसरामध्ये त्या घटनेनंतर कुठेतरी भीतीचं वातावरण पसरलं होतं. आज धिंड काढल्यानंतर हे भीतीचं वातावरण कमी होणार आहे. नागरिकांना तुम्ही काय आवाहन करणार की अशा काही घटना घडल्यानंतर तात्काळ पोलिसांशी संपर्क साधण्यास? समस्त शिरसाळावासी तसेच पोलीस हद्दीतील सर्व नागरिकांना आमचं नम्र आवाहन आहे की त्यांनी कोणत्याही घटनेला कशाही प्रकारे न घाबरता सर्वप्रथम त्याची माहिती पोलीस ठाणे येथे अथवा आमचा जो शासकीय क्रमांक आहे त्यावरती द्यावी. त्यानंतर पोलीस त्याला तात्काळ रिस्पॉन्स देतील आणि सदर ठिकाणी भेट पण देतील आणि त्यांचं जे काही म्हणणं आहे ते ऐकून घेतील आणि झालेल्या प्रकारातील